प्रोस्टेटचा प्रॉब्लेम सप्टेंबरपासून होत होता. त्यानंतर मला 2 म्हणजे एक रायझिंग हॉस्पिटल पुणे या ठिकाणी मला ते ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मग मुलानं मला पुण्यातील एक लोणावळा क्लिनिक आहे, ते एक्सपर्ट डॉक्टर आहेत. त्यांच्याकडे मला नेलं सेकंड ओपिनियनसाठी. त्याने मला 1.25 ते 1.5 लाखापर्यंत कर्ज सांगितला. परंतु मी त्याला थोडा विचार केला. म्हणलं जरा गावी जाऊन आमच्या बंधूची आणि शिंदे डॉक्टरांची चांगलं ओळख आहे. मग मी आलो आणि 26 नोव्हेंबरला आम्ही इथं आलो आणि त्यानंतर मग 27पासूनची आमची औषधं ती ट्रीटमेंट सुरू झालेली आहे. आज अखेर माझा 4था राऊंड आहे आणि त्यामुळं मला जवळजवळ आता रात्रीचे मी 3 वेळा उठत होतो. आता मी जवळ 10 एप्रिलपासून अजिबात उठत नाही. जळजळ होती ती 90% माझी कमी झालेली आहे. आता माझा 4था राऊंड. आता मी 2 महिन्याची औषधं घेऊन चाललेलं आहे. 2 महिन्यानंतर मला परत मी विजिटला येणार आहे. त्यामुळं माझं ऑपरेशन 1.25 ते 1.5 लाख रुपये खर्च येणार होता. त्याजवळ आता 25 ते 30 हजार रुपयेमध्येच माझं भागलेलं आहे. त्यामुळे मी डॉक्टरांचं धन्यवाद देतो आणि आभार मानतो. ते लगेच म्हणजे एकवेळ डॉक्टरांनी सांगितलं, कुठल्याही डॉक्टरने सांगितलं म्हणजे की लगेच आपण त्याच्यावर डिसिशन घ्यायचा नाही. सेकंड ओपिनियन घ्यायचं किंवा थर्ड ओपिनियन घ्यायचं आणि त्यांच्यानंतर मग जे काय आपल्याला मग ते आपण स्वतःचं मत आपण बनवायचं. एखाद्या डॉक्टरने सांगितलं ऑपरेशन करा म्हणून त्याला मी तसं नाही केलेलं आहे. मी 2 डॉक्टरांचं एक्सपर्ट ओपिनियन घेतलं. परंतु तुमच्या भावाने हा मला म्हणजे रेफरन्स दिला की आपण करायला जाऊ आणि डॉक्टर शिंदेंशी आपण चर्चा करून नंतर पुढचा डिसिशन बघूया आपण. मग मी त्या पद्धतीनं आलो इथं. मला खूप म्हणजे मला त्याचा फायदा झालेला आहे. माझे पैसे वाचले, माझा त्रास वाचला आणि माझा वेळही वाचला. त्यामुळे मी डॉक्टरांना खूप धन्यवाद देतो.